माजी सैनिकांचा स्नेह मेळावा वडगाव साहनी येथील साई मंगल कार्यालय येथे पार पडला। या कार्यक्रमाला जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे, पंचायत समिती सदस्य दिलीपराव गांजाळे, विघ्नर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे आदी मान्यवर उपस्थित होते। आशाताई बुचके यांनी यावेळी मार्गदर्शन करताना माजी सैनिकांसाठी जागेचा त्यांचा जो प्रश्न आहे तो भविष्य काळामध्ये मी मार्गी लावेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं। त्याचबरोबर सरकारचं काही चुकत असेल तरी ती चूक दाखवायला, ती मान्य करायला आशाताई मागे पुढे पाहणार नाही। आपला तो बाळे आणि दुसऱ्याचं ते कार्ड असं कधी म्हणणार नाही। सरकारची चूक असेल तर ती चूक कबूल करून भविष्य काळामध्ये चुकांची दुरुस्ती केली जाईल अशा प्रकारची ग्वाही आशाताई बुचके यांनी यावेळी दिली। आशाताई बुचके आपल्या भाषणात काय म्हणाल्यात ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, वडगाव साहनी। ही तुमची खऱ्या अर्थाने तुम्ही जिला संधी देऊन इथं उभं केलं आहे, त्या संधीचं सोनं करायचं असेल तर तुमचा सर्वात महत्त्वाचा असणारा हा प्रश्न मार्गी लावणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आरक्षणांमध्ये जिथे जिथे तुमच्यात आता कमतरता करण्याची सुरुवात आहे, कपात केली जाते आहे, ती कपात होऊ नये। कारण अशी कपात होणार असेल तर काय उपयोगाचं? बजेटचा आता हे पंधरवडा आहे, 15 दिवसात अनेक घोषणा होतील। सरकार आमचं आहे, पण आम्ही असं म्हणतो सरकार काम करत असताना चुकत असेल तर ते आमचं असलं तरी दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपलं ते बाळा म्हणणारी औलाद आमची नाही। कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पाईक आहोत, त्यांचा वसा आणि वारसा चालवतो आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचं धाडस आमच्यात त्यांनी निर्माण केलेलं आहे। आणि त्याच ताकदीवर आज मी तुमच्या समोर बोलत आहे। डिपार्टमेंटची सुकन्या आहे, तुमची बहीण आहे, तुमची ताई आहे। येत्या काही दिवसात लवकरात लवकर आपण हे तुम्ही मागितलेले जागेची मागणी आणि त्याचबरोबर तुमचे हक्क जे कमी होत चाललेले आहेत त्याच्यामध्ये उन्नती कशी करता येईल तीच खरी तुमच्यासाठी भेट असणार आहे। आणि तरच उद्याचा सैनिक, उद्याचा माझा योद्धा त्या ठिकाणी सीमेवर जाणार आहे आणि उमेद करणार आहे। आणि ती आई म्हणणार आहे जिने मुलगा गमावला, जिने नवरा गमावला, ती भगिनी म्हणते की होय, मला माझा नवरा गमावल्याचं दुःख नाही, तो सीमेवर गमावला आहे। तो कुठेतरी कुठल्या गल्ली बोळात कुठल्या व्यसनाने गेलेला नाही। ते खऱ्या अर्थाने जागरूक ठेवायचं असेल तर शासनाला हे करायला भाग पाडलं पाहिजे। आई म्हणते, बाप म्हणतो माझा एक मुलगा गेला देशासाठी, मला त्याचं दुःख नाही, माझे अजून 4 असते तर मी ते 4ही त्या ठिकाणी पाठवले असते देशाच्या रक्षणासाठी। त्या माता पित्यांचा आधार, खऱ्या अर्थाने देशाचा आधार त्यांना लाभावा म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाग यावी याच्यासाठी आपण पेटून उठलं पाहिजे। आणि पुढचा कार्यक्रम करत असताना या सगळ्या पार्श्वभूमी घेऊन लक्षात नारायणगावचा कार्यक्रम हा संघटनेने का करावा, संघानेच का करावा, आमच्या सरकारने का करू नये? तर येत्या 4 महिन्याच्या आत आपण नारायणगाव मध्ये डीकेजी तुमचा शब्द या मंचावरच्या प्रत्येकाच्या साक्षीने आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींच्या साक्षीने, कारण तुमचं दुःख कधी भरून काढून जाऊ शकत नाही, त्याचा मोलच कोणी करू शकत नाही। कारण मी एकच गोष्ट सांगते की वनवासाला गेलेल्या रामासोबत सीता होती, परंतु तिने वनवास भोगला तो स्वतःच्या पतीसोबत। पण तुम्ही त्या माता भगिनी आहात की संगती राहता आलं तरी नाही राहता आलं तरी शिस्तीच्या बडग्यात कायम राहिला, आपली पुढची पिढी घडवली। तुमचा त्याग तो सर्वात मोठा आहे माझ्या दृष्टीने आणि हीच माझ्या तुकडनं तुम्हाला भेट राहील। लवकरात लवकर सगळ्यात पहिलं काम कुठलं असेल तर तुमचा प्रश्न, तुमचे अधिकार, त्याच्यासाठी लढा। आशाताईचा हा नारा, ए मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पाणी, हे जे गाणं सुरू झालं ज्या वेळेला आज आपण या ठिकाणी ते गाणं आठवतो, ज्यावेळी ते गाणं पहिल्यांदा गायलं लतादींनी, जी भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जातात,
ज्यांना जागतिक लेवलच्या गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यांचं हे गाणं खऱ्या अर्थाने त्या काळात सुरू झालं. मी सुरुवातीला सांगितलं की ही गाणी सुरू होतात आणि याच्याने ही गरिमा, ही उर्मी जी देशाबद्दल, भारत मातेबद्दल जे आपल्याला जागरूकता दाखवते, तेच गाणं ज्यावेळेला लतादीने गायलं तर ह्या देशातला एकही व्यक्ती, एकही महिला, एकही बाळ असं नव्हतं जे रडलं नाही. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या अश्रूंनी आपल्या बलिदान केलेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहिली नाही, आपण ते आठवलं पाहिजे. आणि ही गाणी निव्वळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नाही तर कायम आपल्या कानावर, आपल्या मुलांच्या कानावर पडावे. घरात ही संस्कृती थोडी तरी आपण जोपासली तरी आपण उद्याचा जवान बलवान बनवू शकतो. आपली सुकन्या सुद्धा त्याच्यामध्ये सामील होऊ शकते. महिला शक्ती सुद्धा कुठे कमी नाही. आणि या ठिकाणी भोरजी, तुम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला, ज्या भाऊनी या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची मेजवानी दिली, त्याचे सगळ्यांचे आणि ज्यांचे सत्कार आपण या ठिकाणी केले त्या सर्वांचं देखील मी कौतुक करते मनापासून. शिवसेना परिवाराच्या वतीने, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने देखील या ठिकाणी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. आपल्यासारख्या माजी सैनिकांना आता माझी स्वतःची अवस्था सांगतो की आपण फिट नाही आहोत. जेव्हा आपण होतो एअरफोर्स मध्ये, आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये, त्यावेळी आपण फिट अँड फाईन होतो. त्यावेळी मेडिकल व्हायच्या प्रमोशनसाठी आपण हे सगळं करायचो. परंतु योगामधून आपल्याला थोडक्यात एक 5 ते 6 मिनिटांसाठी ती माहिती देतील की शॉर्ट योगामध्ये आपण कसं फिट राहायचंय. तुम्ही विनंती करतोय आमचे योगाचार्य बाजीराव तांबोळेजी, एकदा जोरदार टाळ्या प्लीज. आणि हा कार्यक्रमाचं महत्व आज जरी माझी सरी मेळावा असेल तर त्यातून काही वेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. आज ताईंनी अतिशय सुंदर प्रकारे मी फार भाराव गेलो खरं म्हणजे. ताई, थँक्यू सो मच. बाजीराव प्लीज. कार्यक्रम इतका चांगला चाललेला आहे, त्याच्यामध्ये गाणी आहेत, इतकंच तुम्हाला भोजनाचं, सुग्रण भोजनाचं सुद्धा आठवण करून दिली. आणि अशा वेळेला योग हा विषय जो आपण सकाळी करायचा असतो तो ह्याविषयी व्यक्तीवरची वेळ सुद्धा नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की सर्वसाधारणपणे आपण जे बघतो की पुस्तकामध्ये बघू, टी व्हीवर बघू, किंवा ॲडव्हर्टाईज बघतो, स्लिम अगदी अट्रॅक्टिव्ह फिगर असलेले यंगस्टर्स असणं करताना दिसतात. मला ह्या ठिकाणी तुम्हाला एवढंच आवर्जून नमूद करायचं आहे, प्रत्येक व्यक्ती तुम्ही करू शकता. 12 वर्षापासून 100 वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्ती योग करेल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला करायलाच पाहिजे. याचं कारण आपण आता तुम्ही ज्यावेळेला सैन्यामध्ये होता त्यावेळेला तुम्हाला व्यायामाचे प्रकार भरपूर माहिती आहेत, परंतु आता ते सुटलेले आहेत. आणि हीच वेळ आहे की आपली तब्येत नुसतं शारीरिक नाही तर मानसिक आणि सोशल सुद्धा. सोलिसिटी जे आता कार्यक्रम होईल हा एक योगाचा प्रकार आहे. कारण ज्या वेळेला काही सकारात्मक कार्यक्रम होतात, तुम्ही एकत्र येता, एकमेकांचे चांगले बोलतात, स्तुती होती, तुमच्या आठवणी येतात, त्यावेळेला तुमच्या शरीरामधून एक सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह हार्मोन सिक्रेट होतात आणि तुम्हाला आनंद देऊन जातात. आज नक्कीच तुम्हाला सर्वांना आनंद मिळत असेल. ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्याला लागेल असं बोलते, आपल्याला मदत करत नाही, दुर्लक्ष टाळते, त्यावेळेला तुमच्या शरीरातून निगेटिव्ह हार्मोन्स क्रिएट होतात. ते तुम्हाला थोडेसे दिवसभर तुम्हाला खराब करतात, रात्री झोप सुद्धा येणार नाही. म्हणून हा एक कार्यक्रम सुरू केला. हा योगचाच एक प्रकार समजा. याचं कारण तुमचा दिवस आज आनंदात जाणार. आज नाही, आजचे कित्येक दिवस तुमच्या आनंदात जाणार आहे. आणि फक्त पुन्हा या निमित्ताने सांगतो की जसं पोहायला शिकत असेल तर पोहण्यावर एक व्याख्यान द्या, तसंच हे योगावर मला सुरेश चांगले व्याख्यान द्या. मला जर संधी मिळाली, तुम्ही जर माझ्याबरोबर सकाळच्या वेळेला एखादा तास दिला तर मी प्रत्येकाला तुम्हाला काय करा, आपण सकाळी किती प्राणायाम करा, कसे श्वास घ्यावे हे जरूर शिकवेल वगैरे. फक्त ही वेळ जी असेल याला योग हा विषय असा आहे की त्याला व्याख्या देता येणार नाही. कारण तुम्हाला श्वासाचे प्रकार, आसनाचे प्रकार तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त या ठिकाणी मी तुम्हाला एक कॉन्फरन्स देण्यासाठी उभा राहिले. याचं कारण तुम्ही आता करा, तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जर केलं तर तुम्ही नुसतं फिजिकली नाही, मेंटली, सोशली, स्पिरिच्युअली फिट राहू शकाल. आणि हीच योग्य वेळेत करा. कारण आता मेडिकल ट्रीटमेंट किती कॉस्टली झाले तुम्हाला कल्पना आहे. त्याचं डायग्नोसिस सुद्धा अगदी चुकीचं होत असतं.
आणि अशा वेळेला आपण शिकलात तर तुमची तब्येत चांगली राहील. तुमची तब्येत चांगली राहावी तर तुम्ही समाज सुद्धा चांगला करू शकाल या ठिकाणी. कारण तुमचं या ठिकाणी जर आपली तब्येत सगळी असेल तर आपलं शरीर स्वास्थ्य चालू शकतो आणि समाजाचं स्वास्थ्य सुद्धा तुम्ही चांगलं ठेवू शकाल. एक नवीन चांगली पिढी करा. आणि मला जर परत जर मला संधी मिळाली तर मी सुरेश सरला एवढंच रिक्वेस्ट करेन की मला एक तास द्या, कितीही लोक येऊ द्या, तुम्हाला सर्वांना मी समाधानी म्हणून संपूर्णपणे पाठवेन. त्यांच्यावर आलेले तर सर्व मंडळी, समोर बसलेले स्वातंत्र्य सैनिक म्हणजे रिटायर माजी सैनिक बंधू आणि भगिनींनो, मी मुद्दाम अशा ताईंनी थांबून ठेवलेले. आतापर्यंत आम्ही तुमच्या मागण्या आहेत, आमच्यासुद्धा तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत. मला आठवतं प्रत्येक गावामध्ये ज्या वेळेला शाळेतली मुलं किंवा नागरिक सॅल्यूट करतात, तो येण्यासारखा असा करतो, कोण असा करतो, कोण कसा करतो. माझी आपल्याला एक विनंती आहे, प्रत्येक गावामध्ये शाळेमध्ये अनेक आमदारांच्या समोर आदर्श सॅल्यूट कसा असतो याचं तुम्ही ते फोटो आम्हाला द्या. नुसता फोटो आम्ही ज्येष्ठ नागरिक बनवून प्रत्येक गावामध्ये लावू. आता काय होतं, एका शिक्षिकेने जर असा त्या सॅल्यूट केलेला होता, अरे आरएसएसचा कुठे सॅल्यूट लावला तुम्ही ध्वजाला परिणाम करताय ना. मला एवढीच विनंती आहे, आमची तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे ताई, तुमच्याकडे जिल्हा परिषद, गांधळीकडे जिल्हा परिषद आहे. और ज्या दिवशी स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, त्या दिवशी राष्ट्रीय गाणी नाही, राष्ट्रीय कार्यक्रम आहे, कुठले नाच गाण्याचे कार्यक्रम करतात. मला वाटतं त्या ठिकाणी पथनाट्य अशी केली पाहिजे मुलांकडून की ज्याच्यामधून तुम्हाला उर्मी आली पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला उशीर झाला जेवायला वगैरे, परंतु हे सांगणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी मी बघतो प्रत्येक शाळेमध्ये मुलांना काय नाच करायला लावतात, कोळी डान्स करायला. अरे त्याचं काय जरूर आहे, ते नेहमीच नाही करता. परंतु ज्या दिवशी राष्ट्रीय सण आहे, बरं त्या गावामध्ये त्या दिवशी कॅसेटही नसतो. दिवसभर म्हणजे ते राष्ट्रीय गाणी वाजवली पाहिजे. कर्मकाशी माझे यांना सांगितलं, भागवताना तुम्ही सांगा, पण ते विसरून गेले. अहो हे काव्य लिहिलं ना कवी प्रतीक होते. मला आठवतं मी ज्या वेळेला 14 वर्षाचा होतो त्यावेळेला त्याने पहिले नास्तिकमध्ये गाणं लिहिलेलं होतं, हे भगवान. मला आता नीट आठवत नाही ते. तर अशा प्रकारे आणि मोहम्मद रफीने ते छानपैकी गायलेलं होतं. आणि त्याने ना जागृती, ज्यावेळेला मी 16 वर्षाचा होतो त्या जागृती सिनेमामध्ये त्यांनी गाणी लिहिली होती. काय ती गाणी होती, ज्यामध्ये ती गाणी ऐकल्यानंतर तुमचं रक्त उचंबळून आलं पाहिजे. आणि हे गाणं जे होतं, ज्यावेळेला चीनने हल्ला केला होता त्यावेळेला 65 साली पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली श्रीरामचंद्र संगीत म्हटलेलं होतं. आणि हे गाणं लता दीदीने गायलेलं होतं नागपूर या ठिकाणी. खरं म्हणजे गाणं आशा भोसलेंना गायचं होतं, परंतु ते मिळालं नाही हो. आणि लता दीदीने नशिबाने किंवा कर्मचाऱ्यांना ते मिळालं. आणि ते गाणं ऐकताना पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या डोळ्यामध्ये घळघळा अश्रू आले. अशा प्रकारे या ठिकाणी मी ताईंना याच्यावर थांबून ठेवलं की, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही कसा सॅल्यूट द्या, आम्हाला फोटो द्या, चांगल्या प्रकारे द्या, उगा चुकीचा फोटो देऊ नका. आणि प्रत्येक ग्रामपंचायत आम्ही ज्येष्ठ नागरिक लावू, काय सीताराम शेठ जाधव बरोबर ना आपण लावू, प्रत्येक गावाला ज्येष्ठ नागरिकांच्या खर्चाने लावू. फक्त तुम्ही मला ऑफिशियल तो द्या, नाहीतर कुठला तरी चुकीचा दिला आणि तो लोकांमध्ये मुलांमध्ये समज जाऊ नये. तुम्ही छान कार्यक्रम केला, ताईने तुम्हाला सांगितलेलं आहे. परत नारायणगाव तो कार्यक्रम घ्या. आणि मी सोमवारी ताई तुम्हाला आठवण करतो, पण त्याच्या अगोदर तुमचा अर्ज त्यांच्याकडे गेला पाहिजे. तो कोणा ऍड्रेस केलाय तो पाहिजे, नाहीतर तुम्ही मुख्यमंत्री अर्ज जायचा कलेक्टरकडे असं नको व्हायला. तर तेवढा उद्या त्यांना अर्ज द्या. सोमवारी त्यांनी उद्या आठवण करायला सांगितली, तर गुरुवारी शुक्रवारी. तर त्यांनी जर दिलं, तुम्ही जर दिला तर होईल. आपण सर्वजण ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आला, तुमचे पुढील भावी आयुष्य सुख समृद्धी आरोग्यदायी जावो. आणि आपण सगळेजण प्रत्येकाने 100 साजरी करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. टाकीचे गाव संस्थेशिवाय देव पण येत नाही, त्याप्रमाणे प्रेम, त्याग, निष्ठा, देशसेवा आणि या सर्व गुणांनी परिपूर्ण भरलेले हे पुतळे वेडे आहेत. तुम्ही लढ म्हणा, आम्ही लढू, पण रड म्हणा, रडणार नाही. ताई, तुम्ही ड्युटी घेतलेली आहे, तुम्ही सांगितलेले आहे, आम्ही प्रशासनापुढे रडणार नाही. तुम्ही आम्हाला निश्चितच जागा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं केल्यावर तरच जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या मनाला समाधान मिळेल की आमच्या या वेड्यांना आज प्रशासनाने ऐकलं आणि आम्हाला जागा दिली. ताई, आल्याबद्दल तुमचे आभार मानतो. त्याप्रमाणे आलेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व जे काही मेंबर आहेत सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि आम्ही एकच सांगू इच्छितो की शूर आम्ही सरदार, आम्हाला नाही कोणाची भीती. देव धर्म आणि देशासाठी
आम्ही सोडली भीती असं सांगून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि कार्यक्रम संपला. सर्व सैनिकांचे आभार मानतो, कुटुंबाचे आभार मानतो. जय हिंद.